हॅलो फ्रेंड्स, आज आपण लास्ट चॅप्टर बघणार आहोत. ट्रान्समिशन लाईन कंपोनंट्स. त्यामध्ये आपला जो दुसरा पॉईंट आहे तो लाईन कंडक्टर्स. आज आपण लाईन कंडक्टर्सची इन डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. तर जे आपण इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टममध्ये कंडक्टर्स आपण यूज करतो इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्समिट करण्यासाठी. ओके, तर हे कंडक्टर्स कोणकोणत्या मटेरियलपासून बनलेले असतात, त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांचे प्रॉपर ॲडव्हान्टेजेस काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, ते प्रत्येक मटेरियलचं मीन्स कुठल्या कुठल्या मटेरियलपासून बनलेलं असतं ते आज आपण डिस्कस करणार आहोत. इन डिटेलमध्ये आपण लाईन कंडक्टर्सचा स्टडी करणार आहोत. ओके, लाईन कंडक्टर बेसिकली लाईन कंडक्टर म्हणजे काय आहे? लाईन कंडक्टर इज वन which require to transmit electrical energy from sending end to receiving end. The function of conductor is to transmit. Suppose this is a conductor, this is the sending end and this is the receiving end. Okay, तर पर्पज जो आहे इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टममध्ये कंडक्टर्सचा काय आहे, तर सेंडिंग एंड आणि रिसिविंग एंडपासून रिसिविंग एंडला इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती ट्रान्समिट करणं. दिस इज दी पर्पज ऑफ लाईन कंडक्टर्स. बेसिकली आपण कंडक्टर्स इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी एका एंडपासून दुसऱ्या एंडकडे ट्रान्समिट करण्यासाठी यूज करत असतो. ओके, द ट्रान्समिशन लाईन कंडक्टर हॅज थाउजंड्स किलोमीटर लेंथ. बेसिकली जे काही आपण ट्रान्समिशन लाईनमध्ये मीन्स जे काही आपण कंडक्टर्स यूज करतो आहे त्यांची जी काही लेंथ आहे ती 100 किलोमीटर्सपर्यंत असते किंवा 1000 किलोमीटरपर्यंत ह्या ट्रान्समिशन लाईनची लेंथ असते. तर या लेंथनुसार जे ट्रान्समिशन लाईनचे टाईप्स असतात, शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, लॉंग ट्रान्समिशन लाईन अँड medium transmission line. Depending on the length of transmission line, this is short transmission line, medium transmission line and long transmission line. जशी ट्रान्समिशन लाईनची लेंथ असते त्यानुसार ट्रान्समिशन लाईनचे टाईप्स जे आहेत ते डिफाईन केलेले असतात. 1000 किलोमीटरपर्यंतची जी काय असते त्यांची लेंथ असते. ओके, हेन्स इट इज इसेन्शियल टू सिलेक्ट दी प्रॉपर कंडक्टर मटेरियल. द कंडक्टर मटेरियल जे आहे ते आपल्याला प्रॉपर कंडक्टर मटेरियल जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. बिकॉज आपल्याला बल्क अमाऊंटमध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती एका एंडपासून दुसऱ्या एंडकडे आपल्याला ट्रान्समिट करण्याची गरज असते, नेसेसिटी असते. फॉर दॅट पर्टिक्युलर पर्पज वी नीड टू चूज बेसिकली दी बेस्ट मटेरियल विच इज सुटेबल फॉर ओव्हरऑल कंडिशन. त्यामुळंच काय तर अशा प्रकारचं कंडक्टिंग मटेरियल जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करायला लागतं. त्याच्या ज्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या ॲटमॉस्फेरिक कंडिशनला किंवा इलेक्ट्रिकल कंडिशनला सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. तर जो काही आपण कंडक्टर मटेरियल यूज करणार आहे त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या मेंटेन झाल्या पाहिजेत. तर त्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आपण आज स्टडी करणार आहोत. तर लाईन कंडक्टरसाठी जे काही आपण मटेरियल यूज करणार आहे तर त्या कंडक्टरची किंवा ते जे काही मटेरियल आहे त्याच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या असायला हव्यात. तर पहिली जी आहे तर ते जे काही आपण मटेरियल यूज करणार आहे ट्रान्समिशन लाईनसाठी, तर फर्स्ट प्रॉपर्टी हाय कंडक्टिव्हिटी. हाय कंडक्टिव्हिटी. द मटेरियल should have high conductivity or in case it can be considered as low resistivity. कंडक्टिव्हिटी हाय आहे, ऑब्वियसली कंडक्टिव्हिटी हाय आहे त्यामुळे आपण काय कन्सिडर करतो आहे, रेजिस्टिव्हिटी लो आहे. इन ऑर्डर टू हॅव बेटर रेग्युलेशन अँड ट्रान्समिशन इफिशियन्सी. जे काही आपण कंडक्टरचं मटेरियल आपण यूज करणार आहे, कॉपर असू दे, ॲल्युमिनियम असू दे किंवा बाकीचे दुसरे कंडक्टर्स असू देत, तर त्या जे आपण मटेरियल यूज करणार आहे त्याची जी कंडक्टिव्हिटी आहे ती जास्त असायला पाहिजे. कंडक्टिव्हिटी जास्त असते, ऑब्वियसली द रेजिस्टन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर मटेरियल इज लो. तर जास्त कंडक्टिव्हिटी असणारं मटेरियल जेव्हा आपण सिस्टममध्ये यूज करतो त्यावेळी
बेटर व्होल्टेज रेग्युलेशन आणि जी काही ट्रान्समिशनची इफिशियन्सी आहे, व्होल्टेज रेग्युलेशन बेटर होतं आणि ट्रान्समिशन इफिशियन्सी जी आहे तीसुद्धा वाढते. ओके, ट्रान्समिशन इफिशियन्सी वाढते आणि व्होल्टेज रेग्युलेशन आपण मेंटेन ठेवतो. त्यामुळं जे काही आपण कॉपर किंवा ॲल्युमिनियमचं जे काही मटेरियल असेल त्याची कंडक्टिव्हिटी शुड बी हाय. ओके, दिस इज फर्स्ट पॉईंट ऑफ कंडक्टर मटेरियल सिलेक्शन. Then second point is high mechanical strength. The material should have high mechanical strength. जे काही आपण मटेरियल ॲज अ कंडक्टर म्हणून यूज करणार आहे त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ जी आहे ती हाय असायला पाहिजे. इट शूड हॅव हाय मेकॅनिकल स्ट्रेंथ टू विथस्टँड दी मोस्ट सेव्हर क्लायमेट कंडिशन्स. जे काही ॲटमॉस्फिअरिकच्या ज्या सेव्हर कंडिशन्स असतात त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो या कंडक्टरवरती पडायला नको आहे. तर हे सॅटिस्फाय होण्यासाठी आपल्याला जे काही आपण मटेरियल कंडक्टरसाठी यूज करणार आहे त्याची जी मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे ती आपल्याला जास्त ठेवावी लागते. ओके, दिस इज द सेकंड पॉईंट ऑफ प्रॉपर्टी ऑफ कंडक्टर मटेरियल. देन इट शुड नॉट बी ब्रिटल. जे काही आपण कंडक्टर मटेरियल यूज करणार आहे तर ते ब्रिटल नसायला पाहिजे. ब्रिटल मीन्स ठिसूळ. जे काही आपण कंडक्टर मटेरियल यूज करणार आहे ते ब्रिटल नसायला पाहिजे. देन अवर फोर्थ प्रॉपर्टी, लो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. लो specific gravity. The material should have low specific gravity to have low specific weight per unit volume. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी असेल त्या मटेरियलची तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी असते त्याच वेळेला त्या कंडक्टर मटेरियलचं जे काही वेट आहे ते सुद्धा डिक्रीज होतं. That's why the material which is used for the conductor material should have this low specific gravity. Okay, next point is low cost. जे काही मटेरियल आपण कंडक्टरसाठी आपण यूज करणार आहे त्याची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट इफेक्टिव्ह मटेरियल असायला पाहिजे. त्यामुळं जे काही आपण मटेरियल यूज करणार आहे त्याची कॉस्ट जी आहे ती कमी असणं इम्पॉर्टंट आहे. कॉस्ट ऑफ कंडक्टर मटेरियल शुड बी लो टू अचाईव्ह ओव्हरऑल इकॉनॉमी. आता कॉस्ट हा एक इम्पॉर्टंट पर्टिक्युलर मीन्स फॅक्टर आहे. कंडक्टरची कॉस्ट जर आपण कमी ठेवली तर ओव्हरऑल इकॉनॉमी जी आहे ती बॅलन्समध्ये राहते आणि ओव्हरऑल इकॉनॉमी आपल्याला अचाईव्ह करायची असेल तर कंडक्टर मटेरियलची कॉस्ट जी आहे ती मेंटेन ठेवणं इम्पॉर्टंट असतं. दॅट्स वाय द प्रॉपर्टी ऑफ कंडक्टर मटेरियल इज दॅट दी कॉस्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर मटेरियल शुड बी लो. देअर आर सेव्हरल कंडक्टर मटेरियल्स अवेलेबल इन मार्केट. कंडक्टरचे भरपूर काही टाईप्स जे आहेत ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. बट मोस्ट पॉप्युलरली यूज्ड कंडक्टर इज ACSR. ACSR. द लॉंग फॉर्म इज ॲल्युमिनियम कॉन्क्रीट स्टील reinforcement. Aluminum conductor steel reinforcement. This is the aluminum conductor steel reinforcement. बेसिकली आपण सगळीकडे ACSR कंडक्टर जो आहे तो मोस्टली प्रिफर केला जातो. Along with this, we will discuss the aluminum conductor, copper conductor, cadmium copper आणि galvanized steel. ACSR कंडक्टरचे आपण क्वालिटीज किंवा त्याच्या प्रॉपर्टीज आपण बघणार आहोत. सोबतच आपण ॲल्युमिनियमचे प्रॉपर्टीज, कॉपरच्या प्रॉपर्टीज, कॅडमियम कॉपर कायचं मटेरियलचे प्रॉपर्टीज आणि गॅल्वनाइज स्टील ह्या सगळ्या मटेरियलच्या आहेत त्या आपण बघणार आहोत. ओके, तर हे जे आहे ते बेसिकली मटेरियल कसं असायला पाहिजे कंडक्टरसाठी, कंडक्टर म्हणून यूज करत असताना त्या मटेरियलची क्वालिटी काय असायला पाहिजे हे त्याचे कंडक्टरचे शॉर्टमध्ये
प्रॉपर्टीज आहेत. तर ह्या प्रॉपर्टीज जेव्हा आपण कंडक्टरसाठी मटेरियल सिलेक्ट करत असतो त्यावेळेला आपल्याला हे सगळे पॅरामीटर्स किंवा प्रॉपर्टीज जे आहेत ते बॅलन्स होतात की नाही हे चेक करणं इम्पॉर्टंट असतं. त्या अनुषंगानं जर बघितलं तर कॉस्ट इफेक्टिव्ह असणं कंडक्टर मटेरियल किंवा कंडक्टिव्हिटी त्या पर्टिक्युलर मटेरियलची जास्त असणं, मेकॅनिकल स्ट्रेंथ जी आहे ती पण जास्त असणं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे ती कमी असणं, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज त्या पर्टिक्युलर मटेरियलमध्ये असणं इम्पॉर्टंट असतं. ह्या ज्या आहेत त्या बेसिक रिक्वायरमेंट्स ऑफ कंडक्टर मटेरियल. ओके, देन वी विल स्टडी नेक्स्ट इज कॉपरचं मटेरियल कसं असतं, त्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत ते आपण बघणार आहोत. फर्स्ट conducting material is copper. Copper is a good conductor of electricity. Good conductor. कॉपरचे जे स्पेसिफिकेशन्स आहेत त्यामध्ये कॉपर इज ए गुड कंडक्टर. इट हॅज ग्रेटर टेन्साईल स्ट्रेंथ. ग्रेटर टेन्साईल स्ट्रेंथ, कॉपरची जी टेन्साईल स्ट्रेंथ असते ती जास्त असते. टू इन्क्रीज मोर टेन्साईल स्ट्रेंथ इट इज ऑलवेज यूज्ड इन दी फॉर्म ऑफ हार्ड ड्रॉन. टेन्साईल स्ट्रेंथ कॉपरची इन्क्रीज करण्यासाठी कॉपरचा हा एक टाईप आहे. हार्ड ड्रॉनच्या स्टेटमध्ये आपण कॉपर जे आहे ते यूज करत असतो. कॉपर इज फ्री फ्रॉम करोजन. कॉपर जे आहे ते करोजिव्ह मीन्स गंज जो आहे तो कॉपरला होत नाही, त्यामुळं फ्री फ्रॉम करोजन. दिस इज दी प्रॉपर्टी ऑफ कॉपर. इट कॅन बी यूज्ड फॉर हायर करंट डेन्सिटी विच रिड्यूस दी क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर. कॉपरचं जे काही मटेरियल आहे ते आपण हायर जास्त करंट डेन्सिटीची जिथं रिक्वायरमेंट असेल तिथे आपण हायर करंट डेन्सिटीमध्ये आपण कॉपर यूज करतो. आणि होतं काय, जेव्हा आपण हायर करंट डेन्सिटीसाठी आपण मटेरियल ते यूज करतो त्यामुळं कंडक्टरसाठी लागणारा जो काही एरिया आहे क्रॉस सेक्शनल एरिया तो आहे रिड्यूस होतो. क्रॉस सेक्शनल एरिया रिड्यूस होतो ड्यू टू हायर करंट डेन्सिटी. नंतर ॲज द क्रॉस सेक्शनल एरिया रिड्यूस व्हॉल्यूम कॉपर रिक्वायर्ड इज ऑल्सो लेस. म्हणजे आपण हायर करंट डेन्सिटी आपण जेव्हा यूज करतो, हायर करंट डेन्सिटी जेव्हा आपण यूज करतो त्यावेळेला जे काही क्रॉस सेक्शनल एरिया आहे ते रिड्यूस होतो. त्यामुळं व्हॉल्यूम ऑफ मटेरियल विच इज रिक्वायर्ड फॉर द कंडक्टर इज ऑल्सो डिक्रीजेस. देअरफोर एरिया सब्जेक्टेड टू विंड लोड इज लेस. त्यामुळं करंट डेन्सिटी जी आहे ते आपण इथं जास्त प्रमाणात वापरलेली आहे. जशी करंट डेन्सिटी वाढली त्यामुळं क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे कंडक्टरचा तो वाढतो. क्रॉस सेक्शनल एरिया वाढला त्यामुळं व्हॉल्यूम जे आहे कंडक्टरचं ते कमी झालं आणि व्हॉल्यूम कमी झाल्यामुळं जे काही विंडला जो एक्सपोज होणारा जो कंडक्टरचा एरिया आहे तो जे आहे तो पण कमी होतो. त्यामुळं काय होतं की जे काही ॲटमॉस्फेरिक कंडिशन्समुळे जे होणारे जे काही लॉसेस आहेत ते पण जे आहेत ते कमी होतात इन केस ऑफ कॉपर. कॉपर मटेरियल इज ड्युरेबल, क्वाईट होमोजिनियस अँड हॅव हाय स्क्रॅप व्हॅल्यू. कॉपर मटेरियल जे असतं ते ड्युरेबल आहे, क्वाईट होमोजिनियस. Homogeneous is the mixture of two or more element and have high scrap value. कॉपरचे जे मटेरियल आहे त्याची स्क्रॅप व्हॅल्यू किंवा जे डिटरिओरेट खराब होण्याची जी व्हॅल्यू आहे ती हाय आहे. बट ड्यू टू इट्स हाय इनिशियल कॉस्ट इट इज नॉट यूज्ड इन ट्रान्समिशन सिस्टम.
हे जे आहेत ते आत्तापर्यंत जे आपण बघितले की त्याची एरिया वगैरे कंडक्टरचा रिड्यूस होऊन जी काही विंड एक्सपोज होण्याची जी काही कंडक्टरची जी लिमिट असते ती कमी होते इथं. म्हणजेच जो काही विंड आहे, जी विंड कंडक्टरला एक्सपोज होण्याचा जो काही एरिया आहे तो पण कमी होतो, त्यामुळे लॉसेस वगैरे कमी होतात. पण काय होतं, ह्या कंडक्टरांची किंवा ह्या कॉपर मटेरियलची कॉस्ट जी आहे ती जास्त आहे. त्यामुळं हे आपण ट्रान्समिशन सिस्टममध्ये जास्त करून यूज करत नाही आहोत. ओके, इट्स ॲप्लिकेशन इज रेस्ट्रिक्टेड टू वाइंडिंग मटेरियल इन ट्रान्सफॉर्मर्स, जनरेटर्स अँड मोटर्स. आता ट्रान्समिशन सिस्टममध्ये आपण किंवा डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये कॉपरचे कंडक्टर्स पर्टिक्युलरली आपण यूज करत नाही, बिकॉज त्याची कॉस्ट जी आहे ती जास्त असते. तर आपण कॉपरचे मटेरियल कुठे यूज करू शकतो, तर ॲप्लिकेशन्स आहेत कॉपर मटेरियलचे. ट्रान्सफॉर्मर, जनरेटर किंवा वाइंडिंग मटेरियल्स. यामध्ये आपण एक तर ट्रान्सफॉर्मरमध्ये किंवा जनरेटरमध्ये ॲज अ वाइंडिंग मटेरियल म्हणून आपण कॉपरचा यूज करतो. ओके, अवर नेक्स्ट मटेरियल इज कंडक्टर मटेरियल इज ॲल्युमिनियम. Aluminium is a conductor material which is cheaper as compared to copper. ह्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत? cheaper as compared to copper. ॲल्युमिनियमचं मटेरियल हे स्वस्त असतं ॲज कम्पेअर्ड टू कॉपर. ॲल्युमिनियम हॅज लेस कंडक्टिव्हिटी अँड टेन्साईल स्ट्रेंथ दॅन कॉपर. आपल्या कॉपरपेक्षा ॲल्युमिनियमची जी कंडक्टिव्हिटी आहे ती कमी असते आणि त्याची जी काही टेन्साईल स्ट्रेंथ जी आहे तीसुद्धा ॲल्युमिनियमची कमी असते ॲज कम्पेअर्ड टू कॉपर. कंडक्टिव्हिटी ऑफ ॲल्युमिनियम इज 60% दॅन दॅट ऑफ कॉपर. कॉपरच्या 60% कंडक्टिव्हिटी असते ॲल्युमिनियमची. ओके, आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज ऑफ 0.303 टाइम्स कॉपर. मीन्स ॲल्युमिनियम कंडक्टरची जी काही कंडक्टिव्हिटी असते ती 60% असते ॲज ऑफ कॉपर. कॉपरच्या 60% ॲल्युमिनियमची कंडक्टिव्हिटी असते आणि जी काही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे त्याची ती 0.303 टाइम्स असते कॉपरच्या. डायमीटर ऑफ ॲल्युमिनियम इज 1.26 टाइम्स दॅट ऑफ कॉपर फॉर इक्वल रेजिस्टन्स. डायमीटर जो असतो ॲल्युमिनियमचा तो 1.26 टाइम्स कॉपरपेक्षा जास्त एरियाचा डायमीटर मीन्स आपल्याला कंडक्टरमध्ये यूज करावा लागतो. म्हणजेच काय, जो डायमीटर ऑफ ॲल्युमिनियम इज 1.26 टाइम्स दॅट ऑफ कॉपर फॉर इक्वल रेजिस्टन्स. एरिया जो आहे तो ॲल्युमिनियमचा जास्त असतो. नेक्स्ट पॉईंट इज ॲल्युमिनियम कंडक्टर्स being light is liable to greater swings and hence large cross-sectional arms are required. ॲल्युमिनियम कंडक्टर्स वेट जे आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे ती कमी असते ॲज कम्पेअर टू कॉपर. त्यामुळं ॲल्युमिनियमचे कंडक्टर्स जे असतात ते लाईट इन वेट असतात. त्यामुळं ग्रेटर स्विंग्स होऊ शकते किंवा सॅग जो आहे तो जास्त प्रमाणात क्रिएट होतो आणि त्यामुळं आपल्याला लार्जर क्रॉस आर्म्स सिलेक्ट करण्याची गरज असते. ओके, ड्यू टू लोअर टेन्साईल स्ट्रेंथ अँड हायर कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन द सॅग इन केस ऑफ ॲल्युमिनियम इज मोअर. जी काही ॲल्युमिनियमची टेन्साईल स्ट्रेंथ आहे ती कमी असते आणि अँड हायर कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन द सॅग इन केस ऑफ ॲल्युमिनियम इज मोअर. ओके, दिस इज दी बेसिकली कॉपर अँड ॲल्युमिनियम.
हे जे आहेत ते कॉपर आणि ॲल्युमिनियमचे मटेरियल्स आहेत. प्रत्येकाचे ते ॲडव्हान्टेजेस आणि पर्टिक्युलर डिसॲडव्हान्टेजेस आहेत. कंपॅरिझन बिटवीन कॉपर आणि ॲल्युमिनियम. ओके, आपण कंपॅरिझन बघूया. कॉपर आणि ॲल्युमिनियमचं कंपॅरिझन. कॉपर ॲल्युमिनियम. ओके, तर जी काही रेजिस्टिव्हिटी आहे कॉपरची, रेजिस्टिव्हिटी mm² असते, मिलीमीटर स्क्वेअर. रेजिस्टिव्हिटी इज 0.01786. दिस इज द रेजिस्टिव्हिटी ऑफ कॉपर. 0.0287 रेजिस्टिव्हिटी ऑफ ॲल्युमिनियम. टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ कॉपर इज 40 kg per mm² and tensile strength of aluminum is 18 kg per mm². Okay, 40 kg per mm², 18 kg per mm². Specific weight of copper is 8900 kg per meter cube, 2700 kg per meter cube. This is the specific weight of that particular materials. यामध्ये आपल्याला दिसतंय की जे काही कॉपरचं वेट आहे ते जास्त आहे ॲज कम्पेअर टू ॲल्युमिनियमचं वेट. टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स जो आहे तो कॉपरचा 0.0038 आणि ॲल्युमिनियमचा 0.004 असा आहे. ओके, तर कॉपरचा जो काही टेम्परेचर कोएफिशियंट आहे, टेम्परेचर कोएफिशियंट ही टर्म अशी आहे की टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स मीन्स काय, तर टेम्परेचर सिस्टममध्ये वाढल्यानंतर रेजिस्टन्सवरती त्याचा काय इम्पॅक्ट होतो. दिस इज दी टर्म विच इज कॉल्ड ॲज टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. जनरली कंडक्टरसाठी जो कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स असतो तो पॉझिटिव्ह असतो. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स मीन्सच काय, तर जसजसं टेम्परेचर वाढत जाईल तसतसं सिस्टममधला रेजिस्टन्स वाढत जातो. दिस इज दी पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. आता निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ही टर्म जी आहे ती इन्सुलेटरसाठी यूज केली जाते. म्हणजेच काय, तर सिस्टममध्ये टेम्परेचर वाढत चाललं तर रेजिस्टन्स डिक्रीज होतो आणि ऑब्वियसली रेजिस्टन्स डिक्रीज झाला म्हणजेच करंट जो आहे तो सिस्टममध्ये इन्क्रीज होतो. सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर या दोनसाठी निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असतो आणि पर्टिक्युलर आपले कॉपर किंवा ॲल्युमिनियम असतात त्यांच्यासाठी टेम्परेचर कोएफिशियंट जो आहे तो पॉझिटिव्ह असतो. तर हा जो टेम्परेचर कोएफिशियंट आहे तो कॉपरसाठी कमी आहे आणि ॲल्युमिनियमसाठी जो आहे तो जास्त आहे. देन कॉस्ट ऑफ कॉपर. कॉपरचं मटेरियल जे आहे ते कॉस्टलियर असतं ॲज कम्पेअर टू ॲल्युमिनियम, कॉस्टलियर. आणि ॲल्युमिनियमचं जे मटेरियल आहे ते चीपर असतं ॲज कम्पेअर टू कॉपर. जॉईंट कॅपॅबिलिटी. आता हे जे आपण मटेरियल्स आपण कंडक्टरसाठी यूज जे करणार आहे त्याची जॉईनिंग कॅपॅबिलिटी कशी आहे, म्हणजे आपण एक पर्टिक्युलर असं लेंथ आपल्याला जॉईंट प्रोव्हाइड करावाच लागतो, कारण एवढ्या लांबचे किंवा एवढं ट्रान्समिशन डिस्टन्स कवर करणं एकाच कंडक्टर थ्रू पॉसिबल नाही आहे, की आपल्याला एकमेकांना ते कंडक्टर्स जॉईंट करावे लागतात फॉर द सेक ऑफ ऑपरेशन. तर जॉईंट करण्याची जी कॅपॅबिलिटी आहे ती कॉपरची जास्त आहे, बिकॉज वेल्डिंग जे आहे ते गुड वेल्डिंग करता येतं अँड सोल्डरिंग आणि वेल्डिंग प्रॉपर्टी जी आहे ती कॉपरची जास्त असते ॲज कम्पेअर टू ॲल्युमिनियम. आणि ॲल्युमिनियमची वेल्डिंग अँड सोल्डरिंग प्रॉपर्टी कमी असते. ओके, देन करोजन रेजिस्टन्स. करोजन रेजिस्टन्स
ऑफ मटेरियल. करोजन रेजिस्टन्स म्हणजेच काय, तर जे काही आपलं कंडक्टर मटेरियल आहे त्याची झीज होऊ नये किंवा त्याच्यावर गंज वगैरे चढू नये याचा रेजिस्टन्स, त्यालाच आपण करोजन रेजिस्टन्स असं म्हणतो. तर कॉपरचा जो करोजन रेजिस्टन्स आहे तो चांगला आहे आणि त्याच्यापेक्षाही जास्त ॲल्युमिनियमचा करोजन रेजिस्टन्स आहे. कॉपरमध्ये गुड करोजन रेजिस्टन्स आणि ॲल्युमिनियममध्ये बेटर करोजन रेजिस्टन्स आहे. करंट डेन्सिटी जी आहे ती कॉपरची हाय असते आणि ॲल्युमिनियमची लो असते. ओके, करंट डेन्सिटी कॉपरची जास्त असते. त्यामुळे जे काही कंडक्टर मटेरियल आपण यूज करतो आहे त्याचा व्हॉल्यूम आणि एरिया कमी होतो. त्यामुळे आपल्याला तिथं मटेरियलची सेविंग होताना दिसते. ओके, दिस इज द बेसिक कंडक्टर मटेरियल्स. हे जे आहेत ते बेसिक कंडक्टर मटेरियल आहेत. त्याच्या प्रॉपर्टीज आपण ह्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. तर कॉपरचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत आणि ॲल्युमिनियमचे पण काही पर्टिक्युलर ॲडव्हान्टेजेस आहेत. तर हे जे आहेत ते दोन, कॉपर आणि ॲल्युमिनियम, हे बेसिक कंडक्टिंग मटेरियल्स आहेत. तर यांचा यूज करून आपण ACSR कंडक्टर, ॲल्युमिनियम कंडक्टर, स्टील, रिइन्फोर्स अशा प्रकारचे कंडक्टर्स, प्रत्येक मटेरियलचं कॉम्बिनेशन, एक पर्टिक्युलर मिक्सचर यूज करून आपण ACSR कंडक्टर तयार करत असतो आणि त्यानुसार आपण कंडक्टरचं डिझायनिंग करत असतो. ओके, तर नेक्स्ट पॉईंट जो आहे आपला ACSR कंडक्टर, ॲल्युमिनियम कंडक्टर, स्टील, रिइन्फोर्स. तर ॲल्युमिनियम कंडक्टर, स्टील, रिइन्फोर्स ह्या म्हणजे हा एक स्पेशल टाईप ऑफ कंडक्टर मटेरियल आहे. कंपॅरिंग दी ॲल्युमिनियम विथ दी कॉपर ऑन द बेसिस ऑफ कॉस्ट, वेट, कंडक्टिव्हिटी, ॲल्युमिनियम हॅज ॲन एज ओव्हर कॉपर. म्हणजेच जर आपण ॲल्युमिनियम आणि कॉपर यांचं कंपॅरिझन केलं तर कॉस्ट जी आहे ती कॉपरची जास्त आहे. त्याचं वेट जे आहे ते पण जास्त आहे, बिकॉज त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे ती जास्त आहे. त्यामुळं आपल्याला ॲल्युमिनियम जो आहे तो प्रिफरेबल वाटतो ॲज कम्पेअर्ड टू कॉपर. वेट कमी आहे ॲल्युमिनियमचं, टेन्साईल स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पण कमी आहे आणि इझिली अवेलेबल आहे. त्यामुळं ॲल्युमिनियम जे आहे ते मोस्ट प्रिफरेबल ॲज कम्पेअर्ड टू दी कॉपर. बट ड्यू टू लो टेन्साईल स्ट्रेंथ, इट्स ॲप्लिकेशन्स फॉर ट्रान्समिशन सिस्टम इज रिस्ट्रिक्टेड. ॲल्युमिनियम जे आहे त्याची टेन्साईल स्ट्रेंथ जी आहे कमी असते. टेन्साईल स्ट्रेंथ कमी असल्यामुळं आपण ॲल्युमिनियमचा वापर ॲज मीन्स जसा आहे, जसा प्युअर ॲल्युमिनियम आहे त्याचा पण मटेरियल ॲज अ कंडक्टिंग मटेरियल म्हणून आपण यूज करू शकत नाही, बिकॉज त्याची टेन्साईल स्ट्रेंथ जी आहे त्या मटेरियलची ती कमी असते. तर ॲल्युमिनियममध्ये आपण एक पर्टिक्युलर सिस्टम किंवा मटेरियल, स्टीलचं मटेरियल आपण यूज करून त्या मटेरियलची आपण टेन्साईल स्ट्रेंथ इन्क्रीज करतो आणि ते आपण ॲज अ कंडक्टिंग मटेरियल म्हणून यूज करतो. टेन्साईल स्ट्रेंथ प्युअर ॲल्युमिनियमची कमी असते, त्यामुळं आपण स्टील त्यामध्ये रिइन्फोर्स करून आपण त्या ॲल्युमिनियमची स्ट्रेंथ वाढवतो आणि ते आपण ॲज अ कंडक्टिंग मटेरियल म्हणून यूज करतो. देअरफॉर टू इन्क्रीज द टेन्साईल स्ट्रेंथ, ॲल्युमिनियम कंडक्टर इज रिइन्फोर्स्ड बाय गॅल्वनाइज्ड स्टील. टेन्साईल स्ट्रेंथ इन्क्रीज करण्यासाठी ॲल्युमिनियमचे कंडक्टर्स जे आहेत ते रिइन्फोर्स्ड केलेले असतात विथ दी हेल्प ऑफ गॅल्वनाइज्ड स्टील. त्या पर्टिक्युलर मटेरियलची किंवा त्या ॲल्युमिनियमची स्ट्रेंथ आपल्याला इन्क्रीज करण्यासाठी आपण गॅल्वनाइज्ड स्टीलचा वापर करतो. इन ACSR कंडक्टर हॅज कोर ऑफ गॅल्वनाइज्ड स्टील विच इज सराउंडेड बाय ए नंबर ऑफ ॲल्युमिनियम स्ट्रँड्स. This steel
And this is the aluminum strands. Aluminum strand, and this is the steel. This is the ACSR conductor. Usually diameter of both steel and aluminum wire is the same. दोन्ही मटेरियल्सचा जो डायमीटर आहे तो सेम असतो. क्रॉस सेक्शन ऑफ द टू मेटल्स आर जनरली इन द रेशो ऑफ 1:6. 1:6. Due to increase in the tensile strength, ACSR conductor will produce smaller sag. टेन्साईल स्ट्रेंथ जे आहे ते आपण स्टीलचा वापर करून इन्क्रीज करतो. त्यामुळे जे काय आपण ACSR मटेरियल म्हणजे यूज केलं तर जो सॅग जो आहे आपला कंडक्टरचा तो कमी भेटतो. त्यामुळे आपल्याला टेन्साईल स्ट्रेंथ आपल्याला ॲल्युमिनियमची इन्क्रीज करावी लागते. दिस इज दी ACSR कंडक्टर. तर ACSR कंडक्टरचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत ते आपण बघूया. ॲडव्हान्टेजेस जे आहेत ते कोणकोणते आहेत? हायर करंट कॅपॅसिटी. करंट कॅपॅसिटी जी आहे ती हाय असते. हायर पॉवर ट्रान्सफर कॅपॅसिटी. आणि कमर्शियल बेनिफिट्स ड्यू टू लो पॉवर लॉस. पॉवर लॉस कमी होतो. त्यामुळे जे काही आपल्याला ACSR यूज केल्यामुळे जे काही आपल्याला लॉसेस जे आहेत किंवा कमर्शियल बेनिफिट्स जे आहेत ते कमी भेटतात. कमर्शियल बेनिफिट्स जे आहेत ते पॉवर लॉस कमी झाल्यामुळे आपल्याला भेटतात. तर ACSR कंडक्टरमुळे हायर करंट कॅपॅसिटी असते, हायर पॉवर ट्रान्सफर असते आणि लो पॉवर लॉस आपल्याला भेटतो विथ दी हेल्प ऑफ ACSR कंडक्टर.